नमस्कार शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे 30,000 रुपये। शेतकरी मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे? चला शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून। आता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि काही वृत्तपत्रावरही एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 12,000 रुपये एकत्रित जमा होणार आहेत। पण शेतकरी मित्रांनो, ही बातमी समोर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता नेमकं या बातमीमधील सत्य काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या मोठ्या रकमेचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊया। याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। शेतकरी मित्रांनो, ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी नसून फक्त या शेतकऱ्यांसाठी आहे ज्याच्या मागे अनेक हप्ते विविध कारणांमुळे थकले आहेत। या शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे आता मार्गी लागली असल्यामुळे त्यांना त्यांचे थकलेले हप्ते एकत्रितपणे मिळवण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, ही एक नवीन सरकारी घोषणा असून प्रलंबित हप्त्यांच्या वितरणाबाबतची माहिती आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांचे हप्ते का थांबले होते? गेल्या काही वर्षात अनेक पात्र शेतकरी तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांपासून वंचित राहिले होते। हप्ते थकल्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे हे एक मोठे कारण होते। अनेक शेतकऱ्यांनी हे काम वेळेवर केले नव्हते, ज्यामुळे त्यांचे हप्ते थांबले होते। वारसा नोंदीतील विलंब, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांच्या नावे जमिनींच्या नोंदी वेळेवर न झाल्यानेही अनेक हप्ते थांबले होते। शेतकरी मित्रांनो, सरकारने अनिवार्य केलेली ई-KYC अनेक शेतकऱ्यांची पूर्ण केली नव्हती। या नियमानुसार ई-KYC पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबले गेले होते। शेतकऱ्यांचे मागील हप्ते, उदाहरणार्थ 12व्या हप्त्यांपासूनचे हप्ते थकलेले आहेत आणि आता त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे। त्यांना याची सर्व थकबाकीची रक्कम एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। ही रक्कम आगामी हप्त्यासोबतच वितरित केली जाऊ शकते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे 9 हप्ते थकले आहेत, म्हणजेच 18,000 रुपये त्यांना मिळतील। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये मिळतात। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे 9 हप्ते थांबले होते त्यांना आता एकूण 18,000 रुपये मिळणार आहेत। हे पैसे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय? आता महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना, आता सरकारने महाराष्ट्र महासन्मान निधी योजना ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेवरच अवलंबून असते। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेनुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरतात त्यांनाच राज्य सरकारकडून वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये मिळतात। हे पैसे 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात। त्यामुळे जे शेतकरी पीएम किसानच्या लाभार्थ्यांपासून वंचित होते त्यांना साहजिकच नमो शेतकरी योजनेचे हप्तेही मिळालेले नाहीत। आता जेव्हा केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्ते मंजूर केले जातील, तेव्हा त्याच आधारावर राज्य सरकारही आपले थकलेले हप्ते म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल। या योजनेचा 6वा हप्ता सध्या वाटप होण्याची प्रक्रिया सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, आता 7वा हप्ता लवकरच अपेक्षित आहे। थोडक्यात, ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेतील पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळेल।
तर शेतकरी मित्रांनो त्याचे दोन्ही योजनेचे हप्ते थांबले होते. त्यांना PM किसानचे 18,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 12,000 रुपये असे एकूण 30,000 रुपये मिळू शकतील. तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.